सावधान, काही देशद्रोही लोक गॅस संपल्याच्या अफवा पसरवतात. मोदीजी म्हणाले देशात गॅस सिलेंडरची टंचाई नाहीये, कारण तयारीच तेवढी जय्यत केली. तर तयारी काय केली? 5-5 वर्ष आत्मनिर्भर भारताच्या गप्पा मारल्या, गल्लीबोळातल्या मूर्खपणाला आत्मनिर्भर भारत म्हणून मिरवलं, करोडो रुपये जाहिरातीवर प्रचारावर खर्च केले, दर 2-3 महिन्याला जनतेच्या पैशातून लाखो रुपयाची रॅली काढली, अंधभक्त उभे करून मोदीचा जयघोष केला आणि फुलं उधळली, पानभर जाहिराती छापून जे काम केलंच नाही त्याचं श्रेय लाटलं. देश भाजपमय झाला सांगितलं, पण आता वेळेवर थोबाडवर करून काँग्रेस अफवा पसरवते म्हणून सांगताय. म्हणजे लोकमत तुम्हाला देत्या आणि अफवा काँग्रेसच्या ऐकत्या. भारत हा अशा मूर्खांचा देश आहे जिथं देशाचा पंतप्रधान लाखो रुपयाचं स्टेज सजवून करोडो रुपयाच्या गाड्यातून आणि विमानातून येऊन रडून लोकांना सांगतो की मी गरीबचा बच्चा आहे, आणि जनता इमोशनल होऊन त्याच्यावर टाळ्या वाजवते. नेहरू, गांधी, पाकिस्तान, मुसलमान याच्यावर जबाबदारी ढकलून वेळ मारून न्यायची. काय केलं हो तुम्ही खोटं बोलायचं सोडून? कायम नुसतं फेकायचं. किती दिवस सांगणार आहे त्याच गोष्टी? स्टेजवरून नाकाने कांदे सोलायचे, जिथं गेलं तिथं इनसे मेरा पुराना नाता आहे, उनसे मेरा पुराना नाता आहे. अरे क्यों हे नाता? जनता खाईल लाता आणि तुम्ही मारता बाता. देशासाठी बायको सोडली, घर सोडले, अशा थापा अंधभक्त मारत्या. तर ऐका, कृष्णाची राधा सुटली तर विरहात दुःखात जगला, पण रुक्मिणीची साथ नाही सोडली. रामाची सीता रावणाने पळून नेली तर युद्ध करून वापस आणली आणि संसार गेला. महादेव पार्वतीसाठी अर्धनारेश्वर झाला, वैराग्य सोडून संसारात गेला. तुम्ही कोणती उदाहरणं सेट करताय? दर ठिकाणी जबाबदारी सोडून पळून जायचं आणि मी कसा पळून आलो ही बहादुरी मिरवायची. हे म्हणजे एखाद्याच्या ढुंगणावर लोकांनी लाता घातल्यावर त्याने असं म्हणायचं की माझं ढुंगण दुखत होतं ते बरं झालं, असं सांगण्यासारखं आहे. आता पण कुठे आहे तुम्ही? केरळ आणि तामिळनाडूत प्रचार करताय. प्रचार मंत्रीवरून प्रधानमंत्र्याची जबाबदारी कधी स्वीकारणार आहे? पुलवामामध्ये सैनिक शहीद झाले तेव्हा तुम्ही बेअर ग्रिल्स सोबत शूटिंगमध्ये बिझी होता. तिथं पण सैनिकांच्या नावावर मतं मागितली. मणिपूरमध्ये महिलांची धिंड काढली तेव्हा. कोरोनात लोकांची प्रेतं गंगेत उघडी पडली तेव्हा. शेतकरी आंदोलनात 750 शेतकरी मेले तेव्हा. कुठं होता तुम्ही? कधीच नसता तुम्ही. तुम्ही फक्त जनतेच्या पैशाच्या जीवावर विदेशात जाऊन मजा मारता, महागडं मशरूम खाऊन चेहऱ्यावरची लाली चढवता, संकटात नेहरू काँग्रेसला पुढं करून देता. दलाल मीडियाला मुलाखती देऊन मी आंबा चोखून खातो का चावून खातो सांगता. खरं बोलण्याच्या बाबतीत तुमचा 1 मिनिट 17 सेकंदाचा रेकॉर्ड त्या करण थापरने तुमचा घसा कोरडा पाडला आणि तुम्हाला पाणी पाजलं होतं. मोदीजींच्या नेतृत्वात देश सुरक्षित आहे असे स्टेटस सेलिब्रेशनसाठी ठेवले जातात. डरपोकांनो, शेपूट घातल्यानंतर हमला करायचा प्रश्नच येतो कुठून? मूर्खांची जमात कुठली? काही पण सेलिब्रेट करताय. परिस्थितीचं गांभीर्य कळत नाही, काही करत नाही, नुसतं सेलिब्रेट करायचं दर गोष्ट. काहीच झालं नाही आणि सेलिब्रेट करायचं. ही माझी एकट्याची भावना नाही, ही सगळ्या जनतेची भावना आहे. तर ही गोष्ट जनतेपर्यंत पोहोचवा आणि मला फॉलो करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.